आज खरं तर माझ्या हाताने खूप मोठी गडबड झाली होती. आता काय ते पुढे सांगतेच, पण त्याआधी इकडे मस्त अशी मी सोयाबीन वडीची भाजी बनवली होती सकाळच्या स्वयंपाकात आणि मुलांना खूप जास्त आवडते ही भाजी. तर नंतर मग किचन वाटा वगैरे आवरून घेत होते, कारण की स्वयंपाक वगैरे तर झाला होता पण बाकीचे कामं पडले होते आणि 2 दिवस बरं नसल्यामुळे घरात तसंच पसारा होता. तुम्हाला माझ्या आवाजावरून लक्षात येतच असेल, पण म्हटलं नको आता कामं करूया, शूट पण घेऊया थोडंफार, कारण की व्हिडिओ पण आले नव्हते माझे. तर इकडे रॅकमध्ये बरेचसे भांडे, इकडे तिकडे डबे वगैरे इकडे तिकडे झाले होते, तर ते व्यवस्थित लावून घेतले आधी. नंतर मग रॅकमध्ये बरेचसे भांडे टोपल्यात पडलेले होते, तर ती घासलेली भांडे पण सगळे लावून देत होती इकडे, कारण की पसारा असला तर ते पण आपल्याला आवडत नाही. आणि लगेचच भांडे घासायला घेतले. किचनवाडा तर क्लीन करून घेतला सर्व मी, आणि भांडी पण घासून घेत होते इकडे. नंतर मग मला बरेचसे कपडे वगैरे आवरायचे होते, कारण की थोडं जरी बरं नसलं ना तर मुलं सर्व धिंगाणा करून ठेवतात. तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात एक असं कोपरा असतो किंवा ठिकाण असतं जिथे की सर्वांचे कपडे आणून ठेवलेले असतात. तर आमच्या घरी तरी असं एक ठिकाण आहे जिथे सर्वजण कपडे आणून जमा करतात. जिकून तिकून आलं की तिथेच कपडे टाकायचे, टॉवेल असो किंवा कपडे असो. तर हे सगळे कपडे इकडे घेतले होते मी घडी करण्यासाठी, आणि खूप ढीग जमा झाला होता खरंच सांगते. तर हे सर्व आवरून घेत होते पटापट, आणि हे जेवढं दाखवते ना पटापट तेवढं होत नव्हतं. भरपूर वेळ लागला खरं तर मला आवरण्यासाठी. असो नंतर मग सगळे कपडे आवरून घेतले आणि जागच्या जागेवर नेऊन ठेवून दिले सगळे कपडे. नंतर मग काम करता करता सईच्या क्लासचा पण वेळ झाला होता, त्याच्यासाठी दूध बनवत होते. आणि हे बघा, हे अशी मोठी गडबड झाली होती माझ्या हाताने, सर्व दूध खाली सांडून गेलं होतं. म्हणजे मी घेतलं आधी फ्रीजमधून आणि नंतर वापस ठेवत होते गरम करायला घेतल्यानंतर, तर हे सर्व दूध असं सांडून गेलं फ्रीजमध्ये खाली पूर्ण. म्हणजे मला वाटतं अर्ध पातेलं दूध होतं, सर्वच खाली पडलं होतं माझ्या हाताने. तर हे सर्व इकडे पुसायचं काम चाललं होतं आणि एक काम जास्तच वाढलं होतं या कामात काम. तर असं म्हटलं, नंतर होतं त्या दुधामध्ये थोडीशी चहा ठेवली माझ्यासाठी मस्त कडक. तर चला आजच्या पुरतं एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. चॅनलला